आज पोपटचा जर काय दारूच प्यायला बसलेला. आधा घराला गेले तर ते ना अक्षरशः आता एक व्हिडिओ मला शूट करायचा आहे आणि कॅमेरा धरायला आमच्या पोरगू पण नाही. चल रे गावला बा शेवटी मेंबर आम्हाला गावला शाळेला गेलता जेवायला घराला होता डायरेक्ट त्याला धरून नेणार आम्ही व्हिडिओ करायला. लोकेशनवर आम्ही आलेलो आहोत आणि अशा तऱ्हेने आम्ही आता व्हिडिओ करणार आहोत आणि व्हिडिओ झाला की आम्ही इंस्टाग्रामला पोस्ट करणार आहोत तर तुम्ही नंतर बघू शकता. ऍक्टिंग सुरू. दारू प्या देशी प्या देशी प्या. टॉप ऍक्टर आहे भाऊ टॉप ऍक्टर आहे. आईला व्हिडिओ करायला बरोबर पाऊस आला बघा तर सुद्धा मी व्हिडिओ करणार कारण आम्ही जिद्दी आहे. देत नाही मी आता त्याला दुसऱ्या लोकेशनवर. कालच गाडीने पोमोस पण आणले पोमोस आणि आज आणि राडा. बघा रे मित्रांनो बघा आम्ही व्हिडिओ काय काय करतोय. तुम एक लाइक नहीं करते तुम एक लाइक प्लीज मेरे कल से खाना नहीं खाया मुझे एक लाइक कर दो मुझे एक लाइक कर दो. दाल तर आम्ही व्हिडिओ करायला पण इथं मासे पकडाय पब्लिक ढीक झाले. आता कसं व्हिडिओ करायचं तर आम्ही मासे पकडाव रे. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. व्हिडिओ करून झाला आता या शंभट्या पोरांचा फोटो सुरू आहे असं गुन्हेगारी क्षेत्र आहे फोटो. चम 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 चम. ते अशा प्रकारे मासे पकडतात बघा सगळी गळबीळ टाकून ते जाळी बिळी लावून. आता इथं डायरेक्ट जाणार घराकडे कारण संध्याकाळी आमच्या साऊंडला भाडे. तर चला हा तुम्हाला दाखवतो साऊंड वाल्यांचं पावसाळ्यात काय हाल होते ते. 20 किलोमीटर आहे. यहाँ से जाने का वहाँ चौक लगता है उसके नीचे जाने का. 8 ठिकाण आहे भाई 2 किलोमीटर आहे गाव आणि हे छोऱ्या बोलले ना की 20 किलोमीटर आहे. साऊंडच्या गाडीजवळ तर पोचला बघा. तर साऊंडच्या गाडीजवळ पोहोचला आम्ही तर विषय काय झालाय पाऊस असला थंड पडलाय की नाही पडू दे घ्या आम्ही शेतकरी आम्हाला पाऊस पडायचे पाहिजे. ह्यो तर काय चादरीनं डोसकं पुसालता. सगळी हळद पावसात चालू आहे बघा. एवढ्यातच डॉगीची बाय माझ्या जवळ आला आणि छत्री मागालता. रोम रोम भाइयों. सगळेच पावस भिजलेले त्यामुळे आर्थिंग तर लेवट लागला आत मशीनला हात लावल्यावर. पावसाळा आणि साऊंडचा धंदा त्यांचा 36 आकडा आहे. कितीचा 36 आकडा आहे असं सांगा असं 36 पाऊस लागू दे नाही तर आभाळ पडते. आम्ही साऊंड ते सुरू करणारच. मग जरा जनरेटर समोर उभारलो बघा कपडे वाळायला मस्तपैकी. मग भूक लागली म्हणून जरा बेकरीला गेलो काय खायला मिळते बघायला. मला वाटलं या गावात मला कोण ओळखणार नाही कोण तर ओळखलं म्हणजे त्या बेकरीवाल्या दादा मला ओळखलं. काय नाव आहे सक्षम बेकर्स. इथं लिंबू कसा बाईसारखं नाचायला बघा टांगडिंग टिकडिंग करत. मग शो संपूपर्यंत निवांत जरा गेम खेळत बसला बघा गाडीत आणि शो संपला डायरेक्ट गेला जेवायला बघा. मग भात आमटी शिरा होता दिला त्यावरच दणका. मग काय करणार पर्याय नाही. जर माझा तुम्हाला फालतू ब्लॉग आवडला नसला तरी फॉलो करा आणि जर आवडला तरी फॉलो करा.